आणि त्या संकटाला तोंड देऊन कसं पुढे यायचं आणि आनंदी राहायचं ह्या सगळ्या गुण तुमच्याकडे आहेत. आणि जसं आजकाल सगळीकडे म्हणतात ज्येष्ठ नागरिक, तर तुम्ही फक्त ज्येष्ठच नाही तर माझ्यासाठी श्रेष्ठ नागरिक आहात की तुमच्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत. आणि म्हणून मी श्रेष्ठाश्रम हा उपक्रम, हा उद्देश, हे सेंटर मी डोक्यात ठेवून आज वाटचाल करतोय आणि लवकरच त्याची मी स्थापना करणार आहे, उघडणार आहे. पण त्याच्यापूर्वी मला हे डोक्यात आहे, तुम्ही माझ्या वेबसाईटवर बघू शकता की अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम हे आपल्या भारतीय सुंदर अशा संस्कृतीला लागलेली कीड आहे. काय म्हणायचं तुम्हाला? आज आपल्या भारतीय संस्कृती एवढं महान संस्कृतीमध्ये आपल्या आईवडील आश्रमात राहणं हे कितपत योग्य आहे? किंवा ज्या बाळाला ज्या परमात्म्याने